कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे रंगमंदिर येथील गैरसोयी आणि दुर्व्यवस्था विरोधात अलबत्त्या गलबत्त्या नाटकाच्या कलाकारांनी त्याला केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। वारंवार तक्रारी करूनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने आता या नाट्यगृहात प्रयोग बंद करण्याची वेळ आल्याचे कलाकारांनी म्हटले आहे। अभिनेत्री श्रद्धा हाडे यांनी सांगितले की या समस्याबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। हा कलाकारांचा झालेला उद्रेक आहे। तो उद्रेक गांधीगिरीच्या माध्यमातून केला असून वारंवार तक्रार करून देखील लक्ष न दिल्याने हा उद्रेक झाला आहे। द्वैत टीमचे प्रमुखच माझ्या सोबत आहेत। या श्रद्धाताई हंडे आहेत किंवा राहुल पवार साहेब आहेत, सूरज कोल्हे, ही मंडळी आली आणि इन्स्टावरती मी ती क्लिप मी बघितल्यानंतर मला स्वतःला असं जाणवलंय की बाबा याच्यावरती कधीतरी कोणीतरी बोलणं गरजेचं होतं। आणि हा उद्रेक आहे, ज्यावेळेला उद्रेक कधी होतो आणि फक्त तो उद्रेक गांधीगिरीच्या माध्यमातून तो उद्रेक केलेला आहे की ज्यावेळेला वारंवार सांगून वारंवार सूचना देऊन किंवा निवेदनं देऊन म्हणा किंवा तोंडी हे केल्यानंतरही काही त्याची दखल घेतली जात नाही, त्यावेळेला माणूस त्या उद्रेकाच्या भूमिकेत येतो आणि एकदम सभ्य पद्धतीने आणि ज्याला सुसंस्कृत पद्धतीने हा उद्रेक केलेला आहे कलाकारांनी। याच्यामध्ये कोणाची बदनामी किंवा कोणाचं टार्गेट म्हणून किंवा राजकारण म्हणून न बघता आपल्याला आत्मपरीक्षण करून आपण आपल्या चुका दुरुस्त करायला पाहिजे ही अपेक्षा आहे। त्यातच पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर, आता म्हणजे माझं ज्या वेळेला पत्रक जाईल त्यावेळेला मी त्या ठिकाणी ते सगळं म्हणणार आहे की बाबा तुम्ही आतापर्यंत केलेला खर्च आणि असलेल्या सेवा सुविधा याचं कुठेतरी गणित जुळलं पाहिजे, मॅच झालं पाहिजे ना, की कोट्यवधी रुपये आपण नाट्यगृहावर खर्च करायचे म्हणजे नक्की काय करायचं। आणि त्याच्यातनं जर सुविधा मिळत नसतील, तिथले जर स्वच्छतेचा प्रश्न असेल, तिथल्या जर काही उंदरं आणि घुशी अशा वारंवार अशा मोकळ्या फिरतायत, स्पॉटलाईट जळतायत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना, आवाज उठवला पाहिजे। विरोधी पक्ष आमचा आहे तर आम्ही आवाज उठवणार सभागृहात, सभागृहाच्या बाहेर। स्वच्छता नाहीये, खिडक्या तुटलेल्या आहेत लेडीज मेकअप रूमच्या, पाणी येत नाही, लिकेज होतं आतमध्ये, उंदीर मेलेले असतात आणि मुळात ते एसीचं पाणी जे आहे ते तिथेच पडतं, कुचतं आणि अतिशय घाणेर। आरसेही जुने आहेत आणि मुळात तर इलेक्ट्रिसिटीचाच इश्यू आहे तिथे। म्हणजे माझं जेव्हा हेअर ड्रेसिंग सुरू होतं तर लिटरली त्या ड्रायर मधून आग बाहेर पडली, तर माझ्या त्या हेअर ड्रेसरने तो प्लग खेचला आणि फेकून दिला। मागे सेटला आग लागत होती, आमची मुलं अलर्ट होती म्हणून दुर्घटना टळली असं म्हणायला हरकत नाही। शेवटी कलाकार जरी असलो तरी माणूस आहोत आम्ही। उद्या आमच्यासोबत असं घडलं म्हणून आम्ही जाऊ दे म्हणून नाही करू शकत, कारण उद्या हे कुणासोबत सुद्धा घडलं असतं तर हे होऊ नये एवढीच भूमिका आहे। आम्हाला राजकारण नाही करायचंय। मी काकांचं काम पाहिलंय, दादांचं देखील, त्याच्यामुळे मला वाटलं की मी हा व्हिडिओ केडीएमसीला सुद्धा पाठवलाय, पण त्यांनी कोणी मला 24 तासात रिस्पॉन्स नाही केला। मला कौतुक आहे ह्या गोष्टीचा, त्यांनी पुढाकार घेतला आणि ही तक्रार मी सगळीकडेच करणार आहे। ह्याच्याबद्दल सगळ्यांनी आवाज उठवलाच पाहिजे, कारण आपण मराठी भाषा वाचवण्याच्या गोष्टी करतोय, संस्कृतीबद्दल बोलतोय, तर मग ही नाट्य संस्कृती तीच आहे ना, ती जपणं आपलं कर्तव्य आहे। आपण का मागे राहतोय? रिन्युएशन केलंय, तुम्ही काय रिन्युएशन केलंय, कुठे केलंय? बेसिक सुविधा मागतोय आम्ही, बाकी आमची अपेक्षाच नाहीये। ते तुम्ही नीट करा, सगळे छान राहतील। आणि मुळात जे व्यवस्थापक आहेत त्यांची जबाबदारी आहे प्रेक्षक, कलाकार आणि आमच्या ज्या अडचणी असतील तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे, तसं आम्हाला ट्रीटमेंट सुद्धा दिली पाहिजे। आम्ही फुकट येऊन तर शो करत नाही। मग एवढी जर बेसिक मागणी आहे 2 ते 3 वर्षापासून आम्ही करतोय ती होत नाही। एकतर बालनाट्याचं जे भाडं आहे ना ते इतर नाट्यगृहात कमी आहे। हा तर मुद्दा आता मी फक्त उपस्थित करतेय, पण इथे जास्त आहे। मी महाराष्ट्राचे आपले लाडके सांस्कृतिक मंत्री आहेत आशिष शेलार साहेबांना मी विनंती करते की फक्त आचार्य अत्रे नाट्यगृह नाही, पण आपल्या महाराष्ट्रातली जेवढी नाट्यगृह आहेत ना त्याची खरंच एकदा एक टीम बसवा, त्यांचं नियोजन करा, पाहणी करा, काय दुरुस्ती असेल ती करा, कारण अवस्था अतिशय वाईट आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये जेमतेम 9 ते 10 नाट्यगृह आहेत जिथे आपली मराठी नाटकं सादर केली जातात। मग आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे, आपला महाराष्ट्र आहे, तर आपली ही जबाबदारी आहे की आपण ह्याच्यात दुरुस्ती केली पाहिजे। चुका होतात, आपण माणूस आहोत, पण त्यातून पुढे जाऊन शिकणं आणि ते दुरुस्त करणं एवढंच मला कळतं। आणि बालनाट्याला तर अनुदान जाहीर देखील झालं मागच्या वर्षात, पण बालनाट्याला ते काही मिळालं देखील नाहीये। याच्याबद्दल पण त्यांनी किमान विचार करावा, ते त्यानुसार प्रोसेस करावी, ही नम्र विनंती आहे त्यांना। म्हणणे एवढंच आहे, जसं मी अद्वैत थिएटर या संस्थेचा व्यवस्थापक आहे, माझी जिम्मेदारी असं म्हणतं की तिचे कलाकार आहेत आणि बॅकस्टेजची 27 जणांची टीम आहे, त्यांना कुठे त्रास होऊ नये। त्यांना काय त्रास असेल तर तो माझ्यापर्यंत येतो आणि मी तो सॉल्व्ह करतो, बरोबर। जसं एखाद्या थिएटरमध्ये जातो तिथे एक व्यवस्थापक असतो, त्या व्यवस्थापकाने जी थिएटर आहे तिथे काय काय प्रॉब्लेम आहे, मेकअप रूम साफ आहे की नाही, या सगळ्या विचारणा करायला पाहिजे। त्यांचा स्टाफ असतो, त्यांच्यापर्यंत ते गेलं पाहिजे।
आणि त्याच्यामुळे काय होतं की कलाकारांना बॅकस्टेजवाल्यांना त्रास होतो. तर याच्यामुळे वारंवार आम्ही आत्रे रंगमंदिरामध्ये वारंवार सांगितलेलं आहे व्यवस्थापकांना, पण त्याच्यावर कुठलीही विचारणा झाली नाही. काल इनफॅक्ट जो इन्सिडेंट झाला त्याच्यावर कुठलीही 5 वेळा लाईट गेली, 5 वेळा लाईट आली, त्याच्यावर आम्ही स्वतः प्रेक्षक म्हणजे ताई स्वतः श्रद्धा अंडे ताई स्वतः उभ्या राहिल्या ती स्टेजवर आणि आम्ही रसिकांची माफी मागितली. आम्हाला माफ करा असं त्यांना सांगितलं, कारण तो शेवटी कला आहे, ते बघायला आलेत. आज 500 रुपये देऊन ते आज कला बघायला आलेत आमची, आणि आम्ही जर त्यांना माफी मागू शकलो नाही तर आमचं राहिलं काय त्यामध्ये. म्हणून आम्ही व्यवस्थापक जे आत्रेच्या ते कोण आलेच नाही माफी मागायला, किंवा एक शेवटी व्यवस्थापक हा एक समन्वयक असतो सगळ्या गोष्टींसाठी, तर तो कुठे आलाच नाही त्या बाबतीत. बरोबर. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुलेला आमचा प्रयोग असताना त्यांना आम्ही काही सुविधाच्या बाबतीत बोललो नाही हे असंच आहे, तुम्हाला करायचं तर करा प्रयोग, नाही तर नाही केलं तर आम्हाला काही फरक पडत नाही, अशी उत्तरं आम्हाला त्यांच्याकडून वारंवार मिळाली. याच्यासाठी ही तक्रार याच्यासाठीच आहे की काहीतरी चांगलं घडावं. आज कोणी पुढे येत नाहीये, सगळ्यांना त्रास होतोय, पण आज पुढे कोण, पहिला कोण, याच्यामुळे पहिला आम्ही आलोय. आता हे जे चांगलं झालं तर प्रत्येक नाट्य संस्था ज्या आहेत, प्रशांत दामलेपासून असू दे किंवा कोणी असू देत, या सगळ्यांना त्याचा फायदाच होणार आहे, हे तुम्ही समजायला पाहिजे. म्हणून एक व्यवस्थापक म्हणून एक कळकळीची विनंती आहे. बाकीच्या नाट्यगृहांमध्ये पण आम्ही प्रयोग करतो, असं कधी झालेलं नाहीये. फर्स्ट टाइम असं झालं की आत्रेमध्ये कोणी लक्ष देत नाही, तर लक्ष वेधून घेण्यासाठी हे फक्त आम्ही केलेलं आहे. ओके, धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.